याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, पण याच्या एक्झॅक्टली सीट्स किती असतात याबद्दल आपण माहिती घेऊ. कारण हा जो कोटा आहे हा पहिला असता आपला संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, ज्याच्याकडं डोमिसाईल महाराष्ट्राचं आहे. आणि या कोट्याअंतर्गत जेवढेही आपल्या महाराष्ट्र अंतर्गत कॉलेजेस आहेत, या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला एकंदरीत 5% रिझर्व्ह सीट या ठिकाणी मिळत असतात. लक्षात घ्या, आपल्याला 5% सीट या कोट्याअंतर्गत मिळतात. म्हणजेच एखाद्या कॉलेजमध्ये जर आपल्याला 100 जागा आहेत, तर आपल्याला या ठिकाणी 5 जागा या ठिकाणी मिळतात. एखाद्या कॉलेजमध्ये 60 जागा आहेत, तर या ठिकाणी आपल्याला 3 जागा उपलब्ध होत असतात. एखाद्या कॉलेजमध्ये म्हणण्यापेक्षा जर एखाद्या कॉलेजमध्ये नंबर ऑफ ब्रांचेस आहेत, आपण कन्सिडर करू की पीआयसीटी कॉलेजमध्ये जवळपास आपल्याला कॉम्प्युटर आहे, आयटी आहे, एआयडीएस आहे आणि ईएनटीसी आहे. या सर्व ब्रांचला आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी ज्याही सीट्स आहेत, या प्रत्येक ब्रांच अनुसार आपल्याला जर कॉलेजचा इंटेक 100 असेल तर 5 जागा, 60 असेल तर या ठिकाणी आपल्याला 3 जागा, म्हणजे नंबर ऑफ सीट इंटेकच्या 5% रिझर्व्ह सीट आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. ठीक आहे. आता सीट तर लिमिटेशन आहे, कारण मुळात ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंगचा विचार करतो तर प्रत्येक ब्रांचला मिनिमम 60 जागा तर असतातच. पण या ठिकाणी तर आपल्याला 5 जागा. मग याच्यामुळे या ठिकाणी डेफिनेटली जे कॉम्पिटिशन असणार आहे ते हाय असणार आहे. मग या कॉम्पिटिशन हाय असल्यामुळे फरक काय असेल की जेही आपलं ऍडमिशन मध्ये कट ऑफ असेल तर डेफिनेटली हाय जातो. पण किती हाय जातो हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती देईल. पण तत्पूर्वी या जागेला मिळवण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल ते आपण माहिती घेऊया. तर ज्या वेळेस आपलं एमएसटी सीईटी काउन्सिलिंग अंतर्गत रजिस्ट्रेशन प्रोसेसला सुरुवात होती, त्यावेळेस विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन फॉर्म मध्येच या गोष्टीला आपल्याला इन्क्लूड करायचंय. लक्षात घ्या, सर्व स्टुडंटसाठी आणि टीएफडब्ल्यूएस ला अप्लाय करण्यासाठी